कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काकाची चूक झाली पण तो मान्य करतोय ना. तुम्ही त्याला डिमोटिवेट का करताय? यासाठी तुम्हाला पुन्हा ऑफिस जॉईन करायचं होतं का? तेजस, नाही आत्या प्लीज, मी या माणसाला व्यवस्थित ओळखतो. सुरुवातीला याने माझ्यासोबत सुद्धा असंच केलं आणि तेच आता तो केदार काकासोबत करतोय. ब्रो, व्हॉट्स रॉंग विथ यू? हे काय बोलतोयस तू? तेजस, मी सगळे डिटेल्स चेक करून बोलतोय. अरे किती चुका आहेत कामात. हो असतील ना, मी कुठे नाही म्हणतोय, पण ते सांगण्याची एक पद्धत असते. तुम्ही एवढं ओरडताय का आणि किती बोलताय? त्याला काही लिमिट? तुला मान्य आहे ना त्यांनी चुका केल्या आहेत, मग त्यांना जाब विचार. माझ्याशी काय भांडतोयस? मी भांडत नाहीये, मी फॅक्ट सांगतोय. आणि तुम्हाला काय वाटतं मला काय कळत नाहीये? तुम्ही हे असं का वागताय? तुम्हाला संपूर्ण कंपनी या अद्वैतच्या घशात घालायची म्हणून ना? तेजस, प्लीज डोंट स्टार्ट इट अगेन, प्लीज. ए तू शांत बसा ना आता. हे सगळं बोलण्याची ही जागा नाहीये. कोणासमोर नाटकं करतोयस रे तू? तुलाही व्यवस्थित माहिती आहे हा माणूस जे वागतोय ते कशासाठी वागतोय. अरे तू कुठला विषय कुठे घेऊन चाललायस? जे तुमच्या मनात आहे तेच बोलतोय मी. तुम्हाला हेच हवंय ना की अद्वैत संपूर्ण कंपनीचा ताबा घेणार आणि मग आम्ही संपूर्ण आयुष्यभर त्याच्या हाताखाली चाकरी करणार. बस. पुरे आता बस. काय पुरे? केदार काका तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्ही त्याच्याशी असं वागताय. आणि मी तर काय तुमचा सावत्र मुलगा आहे, त्यामुळे तुम्ही माझ्याशी असं वागणारच. तेजस, जरा प्लीज शांत ए आता तू शांत बसा. प्लीज शांत बस. हे माझंच चुकलं. मी ही कंपनी सोडून कधीच निघून जायला हवं होतं. ठीक आहे, अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी ही कंपनी सोडेन आणि माझा वेगळा बिझनेस सुरू करेन. तेजस, असं टोकाचं बोलू नकोस. नाही आत्या, आता खूप सहन केलं. यांना कंपनी या अद्वैतच्या घशात घालायच्या ना घालू द्या. मी होईन वेगळा. तेजस, का समजून घेत नाहीये? सर, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.